नमो नमः। अष्टमी कक्षायां संस्कृतछात्रायाः सर्वेषां स्वागतम्। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या नवीन वर्षाच्या म्हणजे 2020 क्षम्यतां 21-22 या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 7वीमधून 8वीत गेल्यानंतर आपल्या दोन्ही शाळांमध्ये म्हणजे महाराणा प्रताप विद्यालय आणि अहिल्यादेवी कन्या विद्यालय या दोन्ही विद्यालयामध्ये इयत्ता 8वीपासून जसं 5वी ते 7वी आपला हिंदी विषय असतो, त्याचप्रमाणे 8वीपासून आपल्याला हिंदी आणि संस्कृत हा विषय निवडावा लागतो। शक्यतो सेमी ज्या वर्गांना आहे त्या वर्गांना संस्कृत हा विषय आपल्याला असतो। आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल संपूर्ण संस्कृतम अष्टमी कक्षा। अष्टमी म्हणजे 8वी कक्षा म्हणजे इयत्ता 8वीसाठी संपूर्ण संस्कृत हे आपल्याला आहे। संस्कृतमध्ये संयुक्त आणि संपूर्ण असे दोन भाग असतात। संयुक्त म्हणजे ज्या 50 मार्काचं संस्कृत 50 मार्काचं हिंदी असं संयुक्त असतं, आणि संपूर्ण म्हणजे संपूर्ण एकच विषय हा असतो जो 8वीच्या बाबतीत 50 गुणांचा लेखी पेपर असतो। जसे 7वीमध्ये 50 गुणांचा असतो, 5वी 6वीमध्ये 40 गुणांचा लेखी असतो, तसं 8वीमध्ये सुद्धा 7वीप्रमाणेच 50 गुणांचा लेखी पेपर असतो। पेपर जे आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत स्वरूप पेपरचं। तत्पूर्वी आपण पुस्तकाला सुरुवात करायची झाल्यास किंवा संस्कृत विषयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, संस्कृत हा तुम्हाला नवीन विषय आहे। म्हणजे संस्कृत विषयाच्या बाबतीत तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये आहात। म्हणजे संस्कृत काही आपण घरी काही पूजा वगैरे असतात, पूजा म्हणणारे असतात, त्याच्या तोंडून आपण संस्कृत ऐकत असतो। आणि काही पुस्तक कोणी वाचनाचं आवड असेल तर अशा बाबतीतसुद्धा काही जण पुस्तक वाचलेले असतात। परंतु संस्कृतची आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्या दोन्ही शाळांमध्ये इयत्ता 8वीपासून संस्कृत हा विषय आपण सुरू केलेला आहे। CBSE सारख्या बोर्डामध्ये हा संस्कृत विषय हा KG पासून हा सुरू झाला, म्हणजे इयत्ता पहिलीपासून सुरू झालेला असतो। परंतु आपलं स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र राज्य बोर्ड आहे, इयत्ता 8वीपासून आपण हा विषय सुरू केलेला आहे आणि आपल्याला संपूर्ण संस्कृत हा विषय आहे। तर हे पुस्तक जे आहे ते आपण दुकानामधून घेऊन घ्यायचं आहे। पुस्तक घेताना जसं स्क्रीनवर दिसतंय अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः याच नावाचं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे। म्हणजे दुकानदार विचारतो आपला संयुक्त द्यायचं की संपूर्ण द्यायचं, तर संपूर्ण संस्कृतम हेच पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे। आमोदः याचा अर्थ काय मित्रांनो? आनंद। आमोदचा अर्थ आहे आनंद। संस्कृत विषय हा स्कोरिंग सब्जेक्ट मानला जातो। स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे संस्कृत विषयामध्ये आपल्याला जास्त गुण हे पडत असतात, म्हणजे कमी अभ्यासात जास्त गुण देणारा हा विषय म्हणून ओळखला जातो। म्हणजे इतर विषयाच्या बाबतीत कुठे गुण आपले जसे इंग्रजी असेल, सायन्स असतील, मॅथ्स असेल इथे कमी पडत असले, तर संस्कृत हा विषय पैकीच्या पैकी सुद्धा गुण इयत्ता संस्कृतमध्ये आपल्याला पडत असतात। म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगायचं झालं तर चांगला अभ्यास झाला तर बोर्डाच्या मध्ये संस्कृत विषयामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण पडू शकतात। असा संस्कृत हा एकमेव विषय आपल्याला किंवा अनेक विषयांपैकी पैकीच्या पैकी गुण देणारा हा विषय मानला जातो। इयत्ता 8वीचं पुस्तक आहे। मुख्य पृष्ठ आपण पाहू शकतो। यामध्ये आमोदः नावाचं पुस्तक जे आहे संपूर्ण संस्कृतच आपल्याला घ्यायचं आहे। दुकानातून घेताना किंवा मागच्या वर्षीचे काही विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील त्यांच्याकडून घेताना हे पुस्तकच घ्यायचं आहे। यामध्ये चित्र दिसत आहे, काही मुलं आहे, मुली आहेत। हितोपदेशः नावाचा ग्रंथ आहे, रघुवंशम नावाचं महाकाव्य, पंचतंत्र तुम्ही ऐकलं असेल मराठीत, आयुर्वेदः अशी पुस्तकांची नावं तुम्ही ऐकली असतील। एक पेटी दिसते आहे, एक मुलगी त्यातून काही खेळणे काढते आणि त्या खेळण्यामधूनच किंवा त्या पेटीमधूनच आयुर्वेदः, पंचतंत्रम, हितोपदेशः अशा प्रकारचे जे पुस्तक आहे इथे आपल्याला दिसत आहे। पुस्तक आहे पंचतंत्र, आयुर्वेदः आहे, अशा प्रकारची पुस्तकं आपल्याला इथे आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे म्हणजे संस्कृत ही जी पेटी आहे ही अनेक जुन्या गोष्टी प्राप्त करून देणारी पेटी आपल्याला दिसते आहे।
अमूल्य ठेवा म्हणजे लहानपणी, आता तर अनेक प्रकारचे खेळणे वगैरे असतात, परंतु लहानपणी आपली आई असतील, वडील असतील, ते त्यांचे खेळणे वगैरे अजूनसुद्धा जपून ठेवलेले जातात. तर अशी ही पेटी जी आहे ती ज्ञान देणारी, संस्कृत विषयाचं ज्ञान देणारी हितोपदेश नावाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे. चांगल्या प्रकारचे संदेश देणारा, चांगली शिकवण देणारा असा ग्रंथ मांडला. रघुवंशम नावाचा आहे. रघुवंशम नावामध्ये प्रभू श्रीराम जे आहे त्यांच्या आधीच्या पिढीपासून, म्हणजे त्यांची पिढी इक्ष्वाकू वंश जेव्हापासून सुरू झाला, ते सगळं इतिहास जो आहे, सगळी हिस्ट्री जी आहे ते रघुवंशम यामध्ये आपल्याला दिसून येते. आयुर्वेदाविषयी अतिशय सखोल माहिती यामध्ये दिलेली आहे. पंचतंत्र, अनेक चांगल्या चांगल्या कथांचा संग्रह यामध्ये आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचं हे पृष्ठ आहे. यामध्ये या पेटीमधून आपल्याला दिसतं आहे की अनेक प्रकारचा खजिना जो आहे तो आपल्याला इथून दिसून येतो. एक सांगायचं राहिलं, माझं नाव आहे आशिष निरखे. मी BA संस्कृत झालेलो आहे आणि गेल्या 12 वर्षापासून आपल्या दोन्ही शाळांमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपला पहिले तासिका असल्यामुळे माझा परिचय मगाशी द्यायचा राहिलेला होता. इथे आपल्याला दिसतं आहे की चावी जी आहे ही संस्कृत विषयाची चावी आहे. म्हणजे या पेटीची चावी आहे, कुलूप आहे, हे संस्कृत विषयाची पेटी आहे. आणि या पेटीमध्ये अशा प्रकारचे अनेक साधने, अनेक हितोपदेश आपल्याला दिसून येतात. पुढचं पृष्ठ आहे, आधीच पाहिला आपण, अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः, मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी इत्यादी माध्यमांमध्ये सुद्धा हे शिकवलं जातं. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आहे. इथे QR कोड आपल्याला दिसतो. QR कोडच्या माध्यमातून आपण जर स्कॅन केला हा QR कोड, तर पाठांची विविध माहिती हे आपल्याला दिसतं. अनेक विद्यार्थ्यांना याची माहितीसुद्धा असते. त्याची PDF जी आहे ते आपल्याला QR कोड स्कॅन केल्यानंतर दिसून येतं. यानंतर संस्कृत भाषा समिती, म्हणजे पुस्तकाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, यातील सदस्य कोण आहे, यांची नावंसुद्धा आपल्याला आपण इथे पाहू शकतो. इथे परिचयसुद्धा दिलेला आहे. प्रस्तावनामध्ये सुद्धा आहे. संस्कृत भाषेचं महत्त्व काय आहे, भाषा साहित्यामध्ये आहे, ज्ञानाचं भंडार आहे संस्कृत. अनेक जुने जुने ग्रंथ जे आहेत त्याचे अर्थ अजूनसुद्धा लागलेले नाहीत. परंतु जर आपण संस्कृत विषयाचा अभ्यास जर केला पुढे सुद्धा, म्हणजे कॉलेज शाळामध्ये इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये संस्कृत आहेच, परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण सखोल अभ्यास केला तर पुढे आपल्याला चांगल्या प्रकारचं हे फायदा याचा भेटू शकतो. भारतीय संविधानसुद्धा आहे, प्रत्येक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतंच. संस्कृत प्रार्थनासुद्धा इथे आहे. भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बांधवाः, आणि आपण दुपार शिफ्टमध्ये आपण ही प्रार्थना इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये घेत असतो. आता मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकाची खऱ्या अर्थाने सुरुवात आपण इथे म्हणूया. पाहू आपण, संस्कृतम अष्टमी कक्षा छात्राणां संस्कृत भाषा विषय अध्ययन निष्पत्ती, म्हणजे संस्कृत भाषेतून विद्यार्थ्यांमध्ये कशाची अध्ययनाविषयी, अभ्यासाविषयी कशाची निर्मिती करायची आहे हे सुद्धा या जागी आपल्याला दिसून येतं. श्रवण म्हणजे ऐकणे, भाषणम म्हणजे बोलणे, म्हणजे संस्कृत विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे. भाषणम म्हणजे बोललं पाहिजे, बोलण्याचा सराव केला पाहिजे. पठनम वाचलं पाहिजे, पठनम आहे वाचलं पाहिजे, पठनम वाचलं पाहिजे. लेखनम लिहिलं पाहिजे. आणि अध्ययन म्हणजे अध्ययनसुद्धा संस्कृतचं केलं पाहिजे. यामध्ये श्रवणमध्ये काय आहे, संस्कृत वर्णमाला, वर्णानाम, उच्चारणाम, स्थानानी, स्वराणाम, रस्व दीर्घ भेदव अवगच्छती, अशा प्रकारचे अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांची झाली पाहिजे असं सुद्धा आहे. अनुक्रमणिका आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. अनुक्रमणिकेमध्ये 4 घटक आपल्याला दिसून येतात पुस्तकामध्ये. चाचणीमध्ये आपल्याला पहिला घटक असतो, म्हणजे 2 चाचण्या असतात 15-15 गुणांच्या. पहिली चाचणी ही प्रथम सत्राच्या आधी असते, म्हणजे प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्या आधी असते. आणि दुसरी चाचणी ही प्रथम सत्रानंतर, म्हणजे द्वितीय सत्राच्या आधी असते. जसं 7वीमध्ये होतं त्याचप्रमाणे आपल्या परीक्षा हे असतात. मग आधी सांगितल्याप्रमाणे 50 गुणांचा आपला संस्कृत विषयाचा असतो आणि चाचणी ही 15 गुणांची असते. तर चाचणी परीक्षेमध्ये
प्रथम घटक चाचणी परीक्षेमध्ये जे आहे प्रथम घटक चाचणी जी परीक्षा आहे ती प्रथम घटकावर आधारित असते आणि प्रथम सत्र जी परीक्षा आहे ती प्रथम घटक आणि दुसरा घटक प्रथम सत्र परीक्षा जी आहे ती दोन घटकांवर पहिल्या आणि दुसऱ्या घटकावर आधारित असते. या पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आपल्याला दिसून येतात. तृतीय घटक ही दुसरी चाचणी असते. तृतीय घटकावर आधारित आपली द्वितीय घटक चाचणी ही तिसऱ्या घटकावर आधारित असते आणि द्वितीय सत्र तिसरा आणि चौथा घटक. द्वितीय सत्र परीक्षा जी आहे आपली तिसऱ्या आणि चौथ्या घटकावर 50 गुणांची आपली आधारित असते आणि टेस्ट परीक्षा म्हणजे चाचणी परीक्षा ही 15 गुणांची असते. पहिल्या घटकाचा आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये चित्रपटकोश आहे, वेगवेगळे चित्र आहे, त्यांचे संस्कृत नावे जी आहे आपण पाहणारच आहोत. परिचय कह का किम के कुर्वन्ति द्वौ द्वे द्वे अहम त्वम संख्या श्रवणाभ्यास भाषासूत्रम वर्गपरीक्षा म्हणजे कृतिपत्रिका असं संस्कृत अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला दिसून येते. तसा दुसरा घटक आहे. प्रार्थना आहे कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी. आपण हे वाचत असेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे विद्या असं विषयाची सुरुवात करताना शारदा देवीचं आपण नमन केलं पाहिजे. विद्येची आराध्य देवता शारदा देवी आहे. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा करतो. तर वक्रतुंड महाकाय हे गणपतीचं स्तोत्र आहे. नमामि शारदा देवी वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्न भव सर्वदा. म्हणजे विद्येची सुरुवात, ज्ञानाची सुरुवात, अभ्यासाची सुरुवात करण्याच्या आधी आपण शारदा देवीचं नमन केलं पाहिजे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीचं स्तवन केलं पाहिजे. विद्येची सुरुवात, ज्ञानाची सुरुवात करण्याआधी आपण ज्ञानदेवता जी आहे सरस्वती देवी याचं पूजन केलं पाहिजे. त्यानंतर जे गुरुकडून आपण ज्ञान ग्रहण करतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्याची गुरुविषयी जी भक्ती आहे ती सुद्धा यातून आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे संस्कृतम ये प्रशसन्ति संस्कृतीं स्वदेशं च ये च संशती धन्यम जीवन्ति ते नराः. म्हणजे संस्कृत विषयाची जे प्रशंसा करतात ते एका प्रकारे आपल्या संस्कृतीचीच प्रशंसा करतात. म्हणजे स्वदेशम ये प्रशंसन्ति आणि जे संस्कृतीची प्रशंसा करतात ते आपल्या स्वदेशाची, आपल्या देशाची प्रशंसा करतात. अशा प्रकारचे लोक हे असे नर म्हणजे लोक, सगळे लोक, पुरुष आहे स्त्री आहे सगळे, ते अतिशय धन्य लोक आहेत जे संस्कृत विषयाची, संस्कृतीची, स्वदेशाची म्हणजे आपल्या देशाची प्रशंसा करतात. ते खरोखरच प्रशंसनीय आहे असे सुद्धा या सुभाषितातून सांगायचं आहे. एवढं आपण पाहिलं पहिल्या आपल्या संस्कृतच्या पहिल्या तासिकेमध्ये. पुढच्या तासिकेमध्ये आपण हा पाठ आहे पठत बोधत कह समय हा म्हणजे घटी हा पाठ जो आहे आपण पुढच्या तासिकामध्ये पाहणार आहोत. आजची तासिका इथे संपली विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.